एनआयएची दक्षिण भारतामध्ये 19 ठिकाणी छापेमारी। अमरावतीच्या अचलपूरमधून एक तरुण एनआयएच्या ताब्यात। दहशतवादी कारवायांमध्ये गुंतल्याचा संशय। मराठा, कुणबी, भटके, विमुक्त, धनगर या सगळ्यांना आरक्षण देता येईल असा फॉर्म्युला तयार। मुख्यमंत्र्यांनी तो स्वीकारला तर 24 डिसेंबरला जरांगेंना आरक्षणाचा जीआर देता येईल, हरिभाऊ राठोड यांचा दावा। जालन्यामध्ये झालेली घटना आणि मराठा आरक्षण मिळवून देण्यासाठी कुणी प्रयत्न केले अशा आशयाचं विधिमंडळ परिसरामध्ये काही फ्लेक्स। पोलिसांनी रात्रीच फ्लेक्स काढून टाकले। फ्लेक्समधून अप्रत्यक्षरित्या शरद पवारांवर टीका। भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांची भेट। भेटीचं कारण गुलदस्त्यात। केरळमध्ये राष्ट्रीय सेंद्रिय शेती संमेलनात सहभागी होण्यासाठी बुलढाण्यातल्या शेतकऱ्यांचं पथक मोटरसायकलनं रवाना। रासायनिक शेतीमुळे होणाऱ्या दुष्परिणामांची संमेलनामध्ये होणार चर्चा। राज्यामध्ये यावर्षी कमी पाऊस, अवकाळी पाऊस आणि कीड रोगाच्या प्रादुर्भावामुळे आधीच सगळ्या पिकांना मोठा फटका। सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांकडच्या गव्हाच्या पिकाला बहर, त्यामुळे शेतकऱ्यांच्या उर्वरित आशा फक्त रब्बीवर। खुल्या बाजारामध्ये सोयाबीनच्या दरामध्ये घसरण, त्यामुळे सोयाबीनची आवक थांबली। व्यापारी चिंतेत। दिवाळीनंतर 5200 रुपये क्विंटलवर गेलेल्या सोयाबीनच्या भावामध्ये आता 800 रुपयांची घसरण। वाशिममधील शेतकरी प्रशिक्षण केंद्राची इमारत अजूनही बंदच। शेतकऱ्यांसाठी वाशिम जिल्ह्यात 5 ठिकाणी शेतकरी प्रशिक्षण केंद्र तयार करण्यात आली आहेत, पण शेतकऱ्यांना फायदा होत नसल्याचं समोर। 3 दिवसीय संपामुळे भंडारा ग्रामपंचायतीचं कामकाज ठप्प। ग्रामसेवक, सरपंच, कर्मचारी आणि संगणक परिचालक संपात सहभागी। संपाचा नागरिकांना मोठा फटका। भंडाऱ्यातल्या ओबीसी आणि आदिवासी समाजातील मुलामुलींच्या वसतिगृहाचा तिढा जिल्हा नियोजन बैठकीमध्ये सुटला। वसतिगृहासाठी लागणारी जागा पाहून त्याचा प्रस्ताव 15 दिवसात राज्य सरकारकडे पाठवा। डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना। गोंदियातल्या मोरगाव अर्जुनी तालुक्यामध्ये हत्तीच्या कळपाचा धुमाकूळ। शेतातील पोल्ट्री फार्म्स आणि धान पोत्यांचं मोठं नुकसान। हत्तीच्या कळपामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।